नमस्कार, मी पंजाबटक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गोगळे धामणगाव तालुका सेलू जिल्हा परभणी। आज आहे 19 फेब्रुवारी 2024 आणि विशेष म्हणजे आजचा दिवस म्हणजे माझ्या राजाची जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि या निमित्ताने मी शेतकऱ्यासाठी एक खास करून अंदाज देणार आहे। कारण की आज 19 फेब्रुवारी 2024 आहे। 2024 मध्ये म्हणजे आता वातावरणात काय बदल होणार आहे 19 तारखेपासून हे शेतकऱ्याचे सांगणार आहे। तर आज आहे 19 फेब्रुवारी 2024 म्हणजे आणखीन सर्व पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगतो की तुम्ही काय करा, 25 फेब्रुवारी पर्यंत तुमचा गहू हरभरा तूर काढून घ्या। कारण की 26 फेब्रुवारीला पूर्व विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता आहे। काय होणार आहे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड त्या भागामध्ये गारपीट होणार आहे, पण त्याचा असर आपल्या पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांना भोगावा लागणार आहे। म्हणजे मध्य प्रदेशमध्ये देखील जबलपूर त्या भागात गारपीट होणार आहे, म्हणून त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्या नागपूर, वर्धा, भंडारा, अचलपूर, अकोट, वरुड, अमरावती, तसेच चंद्रपूर, यवतमाळ, पुसद, हिंगोली तो पाऊस परभणीपर्यंत थोडा येऊ शकतो, वाशिम बुलढाणा जिल्ह्यापर्यंत येऊ शकतो, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणून पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी फक्त हा खास करून अंदाज पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी देत आहे। कारण की पूर्व विदर्भामध्ये 25 तारखेच्या नंतर 26-27 तारखेला एक अवकाळी पाऊस येणार आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। आणि उर्वरित राज्यात परिस्थिती बघितली तर राज्यामध्ये म्हणजे 19 फेब्रुवारी पासून तर 24 तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे। 25च्या नंतर उत्तर महाराष्ट्र देखील ढगाळ वातावरण राहणार आहे, त्या भागात काही एवढा पाऊस नाही। त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं वातावरण नाही। त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पावसाचं वातावरण नाही। फक्त 26, 27, 28ला मात्र मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि हिंगोलीच्या लगत परभणी भागाकडे थोडं अंशतः पावसाची शक्यता आहे, म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा। एकंदरीत सांगायचं झालं तर नेमका थोडाफार पाऊस कुठे येऊ शकतो, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोडाफार येण्याची शक्यता, त्याच्यानंतर अकोट तालुक्यात आहे, तसंच अमरावती, अचलपूर, चांदूरबाजार, यवतमाळ, पुसद, हिंगोली, वाशिम, नांदेड एक भागात राहू शकतो पाऊस, त्याच्यानं आदिलाबाद, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा। फक्त खास करून हा अंदाज फक्त पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी आहे। पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्यांनी 25 तारखेच्या तुम्ही तुमचा गहू हरभरा तूर काढून वाटल्यात झाकून ठेवण्याची तयारी ठेवा। कारण की 26 तारखेपासून राज्यात पूर्व विदर्भात पावसाची शक्यता आहे। हा फक्त पूर्वकल्पना म्हणून अंदाज देत आहे, परत आणखी 2-3 दिवसांना परत सविस्तर अंदाज दिला जाईल। अचानक वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल। धन्यवाद।